नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये। तर आजचा दिवस आहे, आज रविवार आहे ॲक्च्युली, आणि मस्तपैकी फ्रेश झालेली आहे। सकाळचे वाजलेले आहेत 9। सकाळी सकाळी छान नाश्ता केला, तुम्हाला दिसेलच पुढे। आम्ही पराठा बनवला होता, बटाट्याचा पराठा बनवला होता चीज टाकून मस्तपैकी। आणि आता बघूयात आजचा दिवस कसा जाते। तुम्हाला आजच्या व्लॉग म्हणजे कॅप्शनवरनं कळालंच असेल आजचा व्लॉग कसला आहे, आणि प्लस आज बर्थडे पण आहे आईंचा। तर बघूयात दिवस कसा जातोय ते। तर चला व्लॉगला सुरुवात करूयात, आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा, आणि व्लॉग कंटिन्यू करा। तर इथं पीठ मळलेलं आहे, आणि त्याच्यानंतर सारण बनवलेलं आहे बटाट्याचं। आणि इथं बनवते मी आलू पराठा, म्हणजे बटाट्याचा पराठा बनवते मस्त चीज टाकून। तर सारण भरलं, त्याच्यात चीज किसून टाकलं, आणि मग गरमागरम चहा आणि पराठे असा नाश्ता आम्ही केला सकाळ सकाळ। तर खूप दिवसापासून पराठे बनवले नव्हते, तर मस्त पराठे बनवले होते आणि छान पराठे खाल्ले आणि चहा पिला। सकाळचे 7 वाजलेले होते। 7 वाजता आम्ही आज खूपच लवकर नाश्ता झाला। त्याच्यानंतर पदार्थ बनवत आहे, आणि हे मुद्दामून आवाज वाढवत आहेत। आवाज कमी करा, आवाज कमी करा की, आवाज कमी करा, अहो करा ना। सांग आई काय बनवत आहे। आपल्या इकडे शिंगोळे म्हणतात पुण्यामध्ये, आणि तिकडं कशाची, कुळदाची जलेबी। तर हे ऑलरेडी पीठ बनवलेलंच होतं ना तुम्ही घरी, हे ऑलरेडी पीठ त्यांनी बनवलंच होतं। आणि आता हे यांची प्रोसेस सुरू झाली। मी पहिल्यांदा कधी खाल्लेलं नाही आहे, तर बघूयात आता कसं बनवतात। आणि फायनली यांनी आवाज कमी केलेला आहे। कळते लोकांना किती हट्टे बोलली, तुला प्लीज म्हणतो सुद्धा सोपा शब्द होता प्लीज। मी प्लीज कधीच म्हटलं होते, तुम्हाला ऐकू आलं नाही। पिठाची पण काही रेसिपी आहे का हो? फक्त लसूण, लाल मिरच्या आणि शेंगदाणे थोडेसे वाटून, आणि उडदाचं पीठ घ्यायचं, थोडंसं गव्हाचं घ्यायचं, ते मिक्स करायचं आणि मळायचं ना, मळायचं। त्याचा रस्सा पण व्हायचा का आता? रस्सा पण बनवायचा। तर रस्सा बनवतानाच दाखव डायरेक्ट। काय धरून आणला काय तुला? तांबूळ पाव काय चाललंय त्याचं असं ते बघतोय। तरी ते कोरडाची शिंगोळे करून घेतले। इथं ते कुकरमध्ये त्यांनी तेल आणि त्याच्यानंतर जिरं आणि पाणी टाकलं होतं, आणि थोडं मीठ टाकलेलं आहे, आणि हे पाणी उकळून घेणार आहे। आणि पाणी उकळून झाल्यानंतर हे जे शिंगोळे आहेत, म्हणजे कोरडाची जिलेबी जे आपण करणार आहोत, हे जे बनवलेलं आहे हे आपण ह्याच्यात उकडायला टाकणार। त्याच्यात कोथिंबीर पण टाकली आहे, छान शिजवून घेणार आहे। आणि हे शिजवून झाल्यानंतर जे थोडंसं पीठ ठेवलं होतं शिंगोऱ्याचं, तर तेच आपण काय करणार आहे की त्याचं पाण्यात टाकून त्याला त्याचं म्हणजे पाण्यामध्ये विरघळून घेणार आहे। आणि ते पाणी मग ह्याच्यात नंतर टाकणार आहे शिजल्यानंतर। इथं पाहू शकता ते थोडं पीठ राहिलं होतं, तर त्याचं पाणी आता ह्या शिंगोळे शिजलेले आहेत, म्हणजे कुळदाची जिलेबी शिजलेली आहे, तर ती ह्याच्यात हे जे पाणी आहे ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे, आणि हे पाणी ह्याच्यात मिक्स करून थोडं रस्सादार, जसं रस्स्याची भाजी खातो आपण, पातळ भाजी खातो त्या टाईपमध्ये थोडासा ह्याचा रस्सा, घट्टसा रस्सा असा बनवणार आहे। तर इथं आई टाकताय त्याच्यामध्ये। ऑलरेडी ती आतली जिलेबी आपली शिजलेली आहे, आणि वेगवेगळ्या पद्धत आहे। पुण्याकडे शिंगोळे म्हणतात, काही ठिकाणी म्हणजे आईंच्या साईडला म्हणजे नाशिक नगर साईडला कोळदाची जिलेबी म्हणतात। अजून बरेच नावं आहेत, तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। मलाही माहिती नव्हतं, मी फर्स्ट टाईम खाल्लं होतं, आजीनी बनवलं होतं त्यावेळेस मी खाल्लं होतं, पण ते खूप म्हणजे लहानपणी खाल्लं होतं एकदा, पण त्याच्यानंतर मी कधी खाल्लं नव्हतं। तर हे मग आईंच्या हातचं पहिल्यांदाच मी खाल्लं, आणि खरं सांगते इतकं टेस्टी झालं होतं, मला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं जेव्हा। आणि इकडे माझा रोल होता, रोल पण मी बनवून ठेवलं होतं, सकाळी पराठ्याचं ते सारण उरलं होतं, मग रोल केला आणि खाल्लं। आणि मग आता आहुंना म्हटलं तुम्ही खाऊन बघा आणि कसं लागतं ते सांगा। इकडे तरी हे पण खाऊन बघू, ट्राय कर फक्त एकदा। मम्मीने माझ्यासाठी इथं पोह्याचा चिवडा पाठवला होता, तिने बनवला होता माझ्यासाठी, तर ते पण खूप भारी झालं होतं।
आणि इकडे आमचा ओमने माझे पाय दाबायला घेतले. मला चक्क आश्चर्य वाटलं. आला होता इकडे असंच बड्डे निमित्त आणि मग तो बसला होता तर बसल्या पाय दाबत होता. मग आम्ही स्विमिंग पूलला गेलो कारण ओमला स्विमिंग करायची होती. तर खूप छान प्रकारे ओमला आता स्विमिंग जमते आणि भारी करतो स्विमिंग. त्याला खूप आवडतं. मग तो आता त्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत तर म्हटला दीदी मी येतो स्विमिंग करायला. मस्त स्विमिंग करत होता आणि मी साईडला बघत होते कारण आता तर मी स्विमिंग करू शकत नाही तुम्हालाही माहिती. मग पाहूनच एन्जॉय करत होते. तर मस्त स्विमिंग चालली होती त्याची आणि आम्ही मस्त गार वारा पण सुटला होता तर मस्त तिथे साईडला बसून तो कसं स्विमिंग करतो वगैरे पाहत होतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता असे निवांत बसलेले आहेत. असं वाटतं आम्हाला रिसॉर्टला चालवलं आहे काही निवांत आम्ही बसलेलो होतो. तर मस्त गप्पा टप्पा पण चालल्या होत्या आमच्या आणि व्हिडिओ फोटो काढत होते थोडेसे. आणि इकडे आई आणि मी या साईडला बसलो होतो तर यांचे खेळ चालले होते. मला ओम दिसत नव्हता म्हणून मी बघत होते. कसे मम्मीने मला नूडल्स आणले तर कसं तोंड करतायत. खाऊ नये का मी? हे बघा अरे हिचं कधी उरकायचं कधी हे मी कधीचे बोलून फुगवून ठेवलेत आणि हे अजून ह्याचीच तयारी करतात. अजून किती वेळ लावतात काय हे दोघं जण नुसते टाइमपास करतात. इतक्या वेळात माझं सगळं बांधून बिंदून झालं असतं डेकोरेशन झालं असतं. आहे माझ्याकडे 2 आहेत. तुम्ही मला ती बाई म्हणते तुम्हाला पाहिजे का सागर तुम्ही खुशाल म्हणता मला नको पण मला माहित ना मला माहित नाही माझ्या बायकोला विचारायला जास्त. पण तुमच्या बायकोचा संबंध काय तुम्हाला कळायला पाहिजे. किचन मध्ये स्वयंपाक मीच करतो रोज बायको संबंध. अहो पण 1 किलो साखर फुकट भेटली असती ना काय ते जास्तीची गरज नाही. मावशी नको जास्त आणि 1,500वर फ्री भेटणार 9 रुपये कट होणार होते. 9 रुपये फक्त 9 रुपयाची साखर भेटणार होती. मला 40 वाले घ्यायची काय म्हणले तो किती वेळा मी म्हटलं मला रिग्रेट होणार. मी 3 वेळा एक गोष्ट विचारली होती काय आणायचंय आणि तिला नाही मोठे झाले जाड झाले असत. हॅलो ब्लॅक कलरचा आहे ना. देखो इधर अडचण नाही काय आपण एडिट करून टाकू चेहरा तिचा काय मिकी माऊस टाकू. स्किप केलं माहिती तू तिकडे ओवळती ती माझं तोंड काढते. घेतलंय मी हे माझं चांगला आलं पाहिजे. हॅपी बर्थडे थँक्यू. आता काय करायचं काहीच नको. तांदूळ कसे टाकतात सोनतो मम्मी दस बदाम खा. आशीर्वाद द्या आणि गोड खाऊ घाल. असं चांगला आशीर्वाद द्या म्हणा. मी गेम कमी खेळलो पाहिजे. तुला टोचलं आजी बरोबर नातू फिरायला लागला ना एवढं मोठं बाळाचे बाळू ते सगळं फोटो आवडलं नाही आवडलं मी बोलते. घाल ना डायरेक्ट. तुम्हाला एवढं मोठं फुल करायला लावलं. मजा येते तू बघ मजा येते. मजा करायची मांडी काढून बस. मोठे असतील तर डायरेक्ट निघत असतील. कोणतं पाहिजे तसं काय नसतं.
कोणतं कोणतं पाहायचं ते अगं त्यांना त्याला काय म्हणतात ते पण माहित नव्हतं. आई रडू नका. अगं आई रडायला लागली. तिकडे आई रडतं तर त्यांचं पेन्शन घालून अडकव फक्त त्यानंतर पॅक करते तुला. ते काय होतंय ते दोन्ही झालं ना. आई हसा. ही स्माइल स्माइल. त्यांना वाटलंच नसेल आपण काय करायला. त्यांना तरी कुठं माहिती आहे. काही करायचंच नव्हतं एवढं पण लय मोठा गाडा घातला तुम्ही. बरोबर बसली. बसते का आज? काय काहीच जमत नसतं. नाही ग दोन्हीचे दोन्ही निघाले ग. दोन्हीचे दोन्ही कडून निघाले. हा. हा. डन. बघ बरं. दाखवा. या 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 या. हॅपी बर्थडे. आज अजून केक कापायचा. ये प्रकारे आई रडायला लागल्यात. खूप आनंदात बाहेर निघायला लागले. केक. 2 मिनिट इथं पाहिजे. आजी आजी बर्थडे तुला करायचा बर्थडे. अरे हे नाही का काय हॅपी बर्थडे टू कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो. सेव नाही केलं. व्हिडिओ चालू आहे. वा वा वा. ते ह्याचा वास आला ना. आधी खाऊन घे. काय ग. तर तुम्हाला कसं वाटलं हे आम्ही आईंना दिलेलं सरप्राईज. आईंना काहीच माहिती नव्हतं आम्ही काय करणार होतो बड्डे दिवशी. त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. तर हे छोटेसे क्लिक बड्डे चे. तर तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खूप छान झाला बड्डे. तर मंडळी आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. मस्त खाली जाऊन आलो, फिरलो आम्ही. आणि ॲज युजल खाली गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायची विसरले. परत खाली गेले ते गार्डनला. बड्डे झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ इकडे तिकडे फिरलो. आणि मग आता जेवण करायचे. आज तर काही संध्याकाळच्या जेवणाला सुट्टी. कारण आज आईंचा बड्डे म्हटलं संध्याकाळी आपण छान बाहेरचंच काहीतरी खाऊ. तर मस्त शेवभाजी आणि रोटी मागवली. आता आम्ही जेवण करणार आहे. तर जेवण करतो. खूप थकलो आहे. खूप मजा आली. खाली खूप गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज घेतला नाही. तर मस्त गप्पा झाल्या आणि आता घरी आलेलो आहोत. आता जेवण करतो आणि मग झोपतो. कारण 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.